महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत ही केवळ एक पूर्ण खेळ नसून ती शेतकरी, ग्रामीण युवक आणि संपूर्ण गाव संस्कृतीची आत्मा आहे. त्या परंपरेत बकासूर हे नाव आज फक्त एका नंदीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर श्रद्धा, संघर्ष आणि सातत्य आणि लाखो बैलगाडा प्रेमांच्या भावनांचे प्रतीक बनले आहे. पुसेगाव मैदानावर घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील बकासूर प्रेमी अस्वस्थ झाले, कारण समालोचकाच्या माईकवरून बकासूरविषयी वापरलेले शब्द अपमानास्पद नव्हे, तर संपूर्ण बैलगाडा संस्कृतीला कमी लेखणारे होते. हजारो लोकांसमोर कॅमेरे सुरू असताना, अनेक समालोचक स्टेजवर उपस्थित असताना कोण बोललं ते माहिती नाही असा बचाव केला जातोय. हीच बाब लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. आज कमेंटमध्ये दिसणारा असंताप किंवा राग नाही, तर दिशाभूल, लपाछपी आणि जबाबदारी टाळण्याविरोधात उद्रेक आहे. लोक स्पष्टपणे सांगत आहेत की ही क्रिकेटसारख्या खेळात विरोधी देशांच्या खेळाडूंनाही सन्मानानं बोललं जातं. मग महाराष्ट्राच्या परंपरेत देव मानल्या जाणाऱ्या बकासूरविषयी अपशब्द कसे चालतील? बकासूर हरला तरी त्याचा अपमान झाला नाही आणि जिंकला तरी कधी अहंकार दाखवला नाही, म्हणून तो लाखो लोकांच्या मनावर देव झाला आहे. हा विषय फक्त एका समालोचकापुरता मर्यादित न ठेवता आयोजक, कमिटी आणि चॅनल यांची जबाबदारी ठरवली पाहिजे. कारण माईक कोणाच्या हातात होता, आवाज कोणाचा होता आणि 2 वेळा बोलूनही कोणी थांबवलं नाही, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष एकच आहे: चूक झाली असेल तर समोर येऊन स्पष्ट माफी मागा, लपवू नका आणि सत्य स्वीकारा. कारण बकासूर प्रेमी म्हणजे फक्त सोशल मीडियावरील फॅन नाहीत, ते शेतकरी आहेत, मेहनती लोक आहेत आणि आपली संस्कृती जपणारी पिढी आहे. बकासूर एकटाच नाही, पण बकासूर सारखं बकासूर एकच आहे आणि त्याचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या बैलगाडा परंपरेचा अपमान आहे. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत आवाज शांत होणार नाही. हे हजारो प्रतिक्रियेमधून स्पष्टपणे दिसते.